डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या विपरीत परिस्थितीत केलेला संघर्ष आणि त्यांच्या मनात असलेली धगधगती क्रांती अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी विझू दिली नाही आणि ती पहिल्या सुखाच्या घासाबरोबर आपण विसरून गेलो. हे सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या दुःखांचं. तुम्ही कोणताही मुद्दा घ्या आजचा, त्याचं उत्तर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. जवळपास कोड ऑफ कंडक्ट जगण्याचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आज असं एक समाजात प्रचलन आहे की एक लव जिहाद होतो वगैरे. त्या काळामध्ये रांगणेकर कुटुंबातली एक मुलगी एका मुस्लिम युवकाशी लग्न करू इच्छित होती आणि केसरीपासून सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यात विरोध केला होता. एक बाबासाहेबांचं वृत्तपत्र होतं ज्यात बाबासाहेबांनी स्वतः त्या आंतरधर्मीय विवाहाला पाठिंबा दिला होता, हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा. माझ्या डोक्यात हे आलं की बाबासाहेब आंबेडकर हे खरे क्रांतिकारक होते आणि ती क्रांती मेलेली आहे त्यांच्यातली इथल्या आजच्या समाजात. हा खरा प्रॉब्लेम आहे, हा खरा प्रश्न आहे. सगळे स्वांत सुखाय भूमिकेत रमलेले आहेत आणि ते भयंकर आहे. हे जे आत्ता अनिष्ट आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे किंवा ज्या प्रकारच्या वातावरणात आपण मलूल होऊन पडलेलो आहोत, याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या विपरीत परिस्थितीत केलेला संघर्ष आणि त्यांच्या मनात असलेली धगधगती क्रांती अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी विझू दिली नाही आणि ती पहिल्या सुखाच्या घासाबरोबर आपण विसरून गेलो. हे सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या दुःखांचं, आपल्या समस्यांचं. कारण लढणं म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की आंबेडकरी समाजाने या देशाला काय जर शिकवलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातनं बोध घेऊन त्यांनी लढायला शिकवलं. आज असं एक समाजात प्रचलन आहे की एक लव जिहाद होतो वगैरे. त्या काळामध्ये रांगणेकर कुटुंबातली एक मुलगी एका मुस्लिम युवकाशी लग्न करू इच्छित होती आणि केसरीपासून सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यात विरोध केला होता. एक बाबासाहेबांचं वृत्तपत्र होतं ज्यात बाबासाहेबांनी स्वतः त्या आंतरधर्मीय विवाहाला पाठिंबा दिला होता, हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा. म्हणजे प्रत्येक तुम्ही कोणताही मुद्दा घ्या आजचा, त्याचं उत्तर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. जवळपास कोड ऑफ कंडक्ट जगण्याचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आजही कोणत्याही लढ्यामध्ये आंबेडकरी चळवळ जर असेल तर तो लढा यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. हे केवळ आंबेडकरी चळवळीचं यश नाही आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत जे लिहून ठेवलं, जे बोलून ठेवलं, त्याचा नकळत सबकॉन्शियस माइंडवर त्या पिढीच्या झालेला परिणाम आणि त्यांनी तो पुढे पुढे झिरपत नेला आणि तो आज आपल्यापर्यंत आला. त्याचा परिणाम म्हणून आपण जे लढू शकतो, मला कोणत्याही लढाई, कोणताही वाद, कोणतीही समस्या, मला खरोखर सांगतो म्हणजे विश्वास ठेवा, माझ्या आवडीचे महापुरुष खूप आहेत जगभरचे, परंतु मला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेबांची आठवण येते आणि मला खात्रीने वाटतं की ह्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी लिहून ठेवलेलं असणार. आणि आश्चर्यकारक रीतीने असं एकदाही झालेलं नाही की त्यांनी त्याच्यावर लिहून ठेवलेलं नाही. मग तो विषय कुठचाही असो, म्हणजे तुम्ही आश्चर्यकारक रीतीने, आता उदाहरणार्थ चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा डॉक्टरांच्या लेखनाला बहिष्कृत भारत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या जोरकसपणे त्यांनी लिहिलेलं होतं आणि प्रचंड त्याच्यावर लेखन केलं. आणि या संदर्भातली त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या घटनेपुरता मर्यादित नव्हता. आत्ता या आपल्या नेत्यांनी जे सांगितलं तिथे तो थेट लागू पडतो. खरं सांगायचं झालं तर एखादा अन्याय हा सुरुवातीलाच सहन करता कामा नये. तो अन्याय पूर्ण होऊन न्यायालयात न्याय मिळेल यासाठी लढत राहणं हे खूप नंतरचं झालं. म्हणजे नंतर आता बघा, म्हणजे पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व तिथे पण आहे. न्यायालयात गेलं तरी संविधान त्यांनीच निर्माण केलेलं आहे, म्हणजे शेवटापर्यंत ते चुकत नाहीच. परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आधी संविधान नव्हतं लिहिलं, आधी त्यांनी लढायला शिकवलं. पहिली पायरी लढणं हीच आहे आणि माणसाचा जन्म म्हणजे लढणं, हे त्यांना माहीत होतं आणि वारंवार ते या भूमिकेशी प्रामाणिक राहिले.